सुस्वागतम. संगीता भालसे या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत. कसे आहात मुलांनो? मजेत रहा, आनंदात रहा, काळजी घ्या आणि अभ्यास देखील करा. चला तर आज आपण अभ्यासाला विषय घेतलेला आहे अर्थशास्त्र इयत्ता 11वी आणि यामधील प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपण अभ्यासत आहोत. यामधील उपघटक अभ्यासणार आहोत आपण पायाभूत सुविधांचे वर्गीकरण. यामधील आर्थिक पायाभूत सुविधा आपण अभ्यासलेल्या आहेत. मागील व्हिडिओ लेक्चर तुम्ही चॅनलवर पाहू शकता. आज आपण सामाजिक पायाभूत सुविधा यामधील आरोग्य आणि त्याला अनुसरून पर्यटन, आतिथ्य सेवा आणि मनोरंजन उद्योग याचा अभ्यास करणार आहोत. शिक्षण या घटकाचा अभ्यास मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहू शकता. चला तर पाहूया आपण सामाजिक पायाभूत सुविधा आरोग्य. पुढे अभ्यास करण्यापूर्वी प्रथम व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा ही सूचना मी प्रथम देते. कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बेल आयकॉन दाबा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल. तुम्हाला कळेल की आपला कोणता घटक चालू आहे, कोणता अभ्यासायचा राहिला आहे, हे तुम्हाला लगेच समजेल. चला तर पाहूया आपण सामाजिक पायाभूत सुविधा. आरोग्य सेवा. 31 मार्च 2017 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 1814 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 360 सार्वजनिक आरोग्य केंद्रे होती. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच NRHM म्हणजे नॅशनल रूरल हेल्थ मिशन आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान म्हणजेच NUHM नॅशनल अर्बन हेल्थ मिशन या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. पहा की 31 मार्च 2017 पर्यंत महाराष्ट्रात प्राथमिक आरोग्य केंद्र 1834 आणि 360 सार्वजनिक आरोग्य केंद्रे होती आणि शहरी भागातही आणि ग्रामीण भागातही आरोग्याच्या सुविधा सुधारण्यावर भर दिलेला आहे. पहा आता इथे काय काय सुविधा दिल्या जातात तर अशा या आरोग्य केंद्रांच्या मार्फत प्रसूतीपूर्व तपासणी, किरकोळ आजारांवर उपचार, माता आणि बाल म्हणजे लहान मुलं यांची आरोग्य सुविधा, संशयित रुग्ण असतात क्षय, हिवताप आणि कुष्ठरोग यांची तपासणी करणं, औषधोपचार करणं, आरोग्य शिक्षण देणं अशा वेगवेगळ्या सेवा पुरविल्या जातात. आणि अशा या उपकेंद्रामध्ये किंवा आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवक पुरुष असतो आणि आरोग्य सेविका महिला असतात आणि एक अर्धवेळ महिला परिचर देखील असते. म्हणजे अशा प्रकारे आरोग्य केंद्रांच्या मार्फत आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जातात. त्यामध्ये बाह्यरुग्ण विभाग असतो, 6 खाटांचा आंतररुग्ण विभाग असतो, काही तातडीच्या सेवा, शस्त्रक्रिया, प्रयोगशाळेच्या सुविधा पुरवल्या जातात, वेगवेगळ्या आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते, कुटुंब कल्याण सेवा अशा प्रकारे सेवा पुरविल्या जातात. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या सुविधा देण्यासाठी विशिष्ट कर्मचारी वर्गाची नेमणूक केली जाते. साधारणपणे 15 कर्मचारी नेमणूक केले जातात. स्वच्छता ठेवली जाते. नंतर रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिल्या जातात. अशा प्रकारच्या सेवा आरोग्य सुविधा म्हणून दिल्या जातात. या कार्यक्रमाअंतर्गत सुरक्षित पेयजल म्हणजे पिण्याचं स्वच्छ शुद्ध पिण्याचं पाणी, पोषक आहार, आरोग्य आणि स्वच्छता या बाबींवर सर्वात जास्त भर दिलेला आहे. आणखी माहिती पाहूया आपण. महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी त्रिस्तरीय पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे. त्रिस्तरीय म्हणजे 3
टप्पे आहेत किंवा 3 स्तर आहेत की त्यामार्फत आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जातात. ते कोणते स्तर आहेत पाहूया आपण. प्राथमिक स्तर म्हणजे पहिला स्तर. प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रे व सार्वजनिक आरोग्य केंद्रे हे काम करतात पहा. दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश असतो. हा दुसरा स्तर, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जिल्ह्याच्या ठिकाणी. तृतीय स्तरावर सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय व प्रमुख शहरातील सुपर स्पेशालिटी दवाखाने इत्यादींचा समावेश होतो. आणि तिसऱ्या स्तरावर मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी दवाखाने असे 3 स्तर केलेले आहेत आणि त्यामार्फत समाजाला या सेवा दिल्या जातात. आता पर्यटनाचा व्यवसाय हा सेवा व्यवसाय आपण पाहूया. महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक व विदेशी पर्यटक आकर्षित होतात. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत. मग ती अभयारण्य असतील, ऐतिहासिक किंवा धार्मिक भौगोलिक अशी स्थळं असतील. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी विकसित केलेले अनेक प्रकारचे गडकिल्ले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईला गेटवे ऑफ इंडिया, शिर्डीला साईबाबा, कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिर, नंतर देहू आळंदी, पुणे इथे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुण्याचा शनिवार वाडा, नंतर वेरूळ अजिंठ्याची लेणी, हाजी अली दर्गा, महाबळेश्वर, भंडारदरा, चिखलदरा, लोणावळा, म्हैसमाळ अशा प्रकारची पावसाळी किंवा थंड हवेची ठिकाणे, औरंगाबादला बीबीचा मकबरा, पैठणला धरण पण आहे आणि मंदिर पण आहे, अलिबाग, माळशेजचा घाट, नंतर कोकणच्या किनारपट्टीवर अनेक प्रकारचे गडकिल्ले आणि पावसाळी थंड हवेची ठिकाणंसुद्धा आहेत. आणि या ठिकाणी पर्यटनाचा व्यवसाय चालतो. हे पाहण्यासाठी लोक येतात आणि तिथे पर्यटनाची सेवा देण्याचं काम अनेक लोक करतात. महाराष्ट्रात पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016ला अंमलात आणलेलं आहे. 2016 पासून हे धोरण आहे. पाहूया आपण त्याचा विशेष. पर्यटन धोरणात खालील उद्दिष्टांचा समावेश होतो. आता कोणते उद्दिष्ट आहेत की त्याने पर्यटन धोरण राबवलं जातं? 2025 पर्यंत महाराष्ट्राला अग्रगण्य पर्यटन स्थळ बनवणे. 2025 सालापर्यंत महाराष्ट्राला एक उत्तम असं पर्यटन स्थळ बनवायचं उद्दिष्ट आहे. पर्यटनातील गुंतवणूकदारांना आकर्षित करून 30,000 कोटीपर्यंत रक्कम वाढवणे. या क्षेत्रात, पर्यटनाच्या क्षेत्रात गुंतवणूकदारांनी यावं म्हणून रक्कम वाढवलेली आहे 30,000 कोटीपर्यंत. की काही गडकिल्ले खाजगी कंपनीला, संस्थेला चालवायला दिले जातात. पर्यटन उद्योगामध्ये 10 लाख अधिक रोजगारांची निर्मिती करणे. की या उद्योगामध्ये पर्यटन वाढलं की तिथे रोजगार निर्माण होणार आहे आणि असं उद्दिष्ट 10 लाखापर्यंत ठेवलेलं आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही एक नोडल संस्था असून ती या धोरणाची अंमलबजावणी करते. आता हे जे धोरण आहे 2016चं, या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. तुम्ही एखाद्या किल्ल्यावर गेलात तर या संस्थेचं तुम्हाला नाव दिसेल. ही एक नोडल स्वतंत्र संस्था असून या धोरणाची अंमलबजावणी करते, पाहणी करते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल, विविध कार्यक्रम आयोजित करते आणि याच्यामार्फत विविध कार्यक्रम हे महामंडळ आयोजित करते. उदाहरणार्थ वेरूळ महोत्सव, त्याला एलोरा फेस्टिवल म्हणतात. वेरूळला, औरंगाबादला हा चालतो. घारापुरी महोत्सव, एलिफंटा फेस्टिवल त्याला म्हणतात. असे वेगवेगळे फेस्टिवल आयोजित केले जातात पर्यटनाच्या विकासासाठी. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून MTDC महाभ्रमण ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या अंतर्गत कृषी पर्यटन, महाभ्रमण म्हणजे काय? कृषी पर्यटन, शेतीच्या संदर्भात वेगवेगळी प्रदर्शन, ग्रामीण पर्यटन,
अन्न पर्यटन, वनविहार, आदिवासी जीवनशैली इत्यादी प्रकल्प एकाच अधिपत्याखाली राबविले जातात. महाभ्रमण म्हणजे हे सर्व प्रकल्प एकत्रित एकाच सत्तेखाली छायाछत्राखाली राबविले जातात. आतिथ्य सेवा, अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा. आतिथ्य सेवा उद्योग हा इतर उद्योगांपेक्षा खूप विस्तारित आहे, खूप मोठा उद्योग आहे हा. महाराष्ट्रातील आतिथ्य सेवा झपाट्याने वाढण्याचे कारण पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ हे आहे. कारण पर्यटनाच्या ठिकाणी जे लोक पर्यटक येतात त्यांना ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सर्व आतिथ्य सेवेमध्ये मोडतात. पर्यटन वाढलं म्हणजे आतिथ्य सेवा उद्योगसुद्धा सेवा व्यवसाय वाढतो. या उद्योगाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे ग्राहकांचे समाधान, ग्राहकांचा संतोष महत्त्वाचा आहे, समाधान महत्त्वाचं आहे. त्या अंतर्गत उपहारगृह हे आतिथ्य उद्योगाचा एक भाग असून पर्यटकांना वाहतुकीची सेवा पुरवतात. उदाहरणार्थ शिर्डीचं साई संस्थान आहे, तिथे पर्यटकांना या वाहतुकीच्या सुविधा किंवा हॉटेलच्या सुविधा, लॉजिंग बोर्डिंगच्या सुविधा आणि इतरही ज्या गरजेच्या आवश्यक बाबी आहेत त्या पुरविल्या जातात. तसेच हवाई प्रवास, जलप्रवास, मुंबई गोवा क्रूज शिप जे पर्यटकांना समुद्रावर फेरफटका मारण्यासाठी छोटं जहाज, आरामदायी आणि आलिशान रेल्वे प्रवास, डेक्कन ओडिसी रेल्वेची सुद्धा ही सेवा आहे. उपहारगृह म्हणजे हॉटेलिंग, सामान्य पर्यटन व कार्यक्रमांचे व्यवस्थापन इत्यादी सेवा पुरविल्या जातात. पुढचा व्यवसाय पाहूया, मनोरंजन उद्योग. जगाच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त चित्रपट निर्मिती केली जाते आणि ती पण हिंदी भाषेत, हे लक्षात घ्यायचं आहे. यात महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे, कारण हा चित्रपट उद्योग महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथेच केंद्रित झालेला आहे. महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्र अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून देते. एका चित्रपटाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो. पहा, चित्रपट निर्मिती व्यवसायामुळे अनेक पूरक उद्योग, संबंधित उद्योग व्यवसाय रोजगार निर्माण झालेले आहेत. कोल्हापूर हे शहर विशेष प्रादेशिक सिनेमासाठी प्रसिद्ध आहे. मराठी चित्रपटसृष्टी इथेच बहरलेली आहे. जागतिक सिनेमा उद्योगात मुंबई बॉलिवूड म्हणून प्रसिद्ध असलेले शहर आहे. मुंबईला बॉलिवूड म्हणतात, जसं अमेरिकेतील फिल्म उद्योग आहे त्याला हॉलिवूड म्हणतात आणि दक्षिणेकडे जो फिल्म उद्योग आहे त्याला टॉलिवूड म्हणतात. मुंबईला बॉलिवूड म्हणतात. हिंदी चित्रपट निर्मिती अधिक प्रमाणात होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. संगीता भालसिंग या माझ्या नावाने मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे. तुमचा एक लाईक, तुमची एक कमेंट अतिशय प्रेरणादायक वाटते. त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यासामध्ये या विषयात येणाऱ्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये लिहिल्या तर ते शंका समाधान मी नक्कीच करेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.